राधे राधे. शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आहे ना आपण वेळ न वाया घालवता लगेच झटपट व्हिडिओला सुरुवात करू. हे बाबा मोठी बरणी भरून दही आहे, हे 5-6 दिवसाचं दही आहे. ते आता मिक्सर जारला आपण काढून घेणार आहे. आता मी तूप बनायची 3 पद्धती 3 स्टेपमध्ये झटपट तूप आपण कसं बनवू शकतो ते तुम्हाला मी सांगणार आहे. दह्याची बरणी आपण मिक्सरला लावलं, आता मिक्सरला बिंगून घेतलं का तुम्ही बघा थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते ही पद्धत कशी आहे. आणि एकदम सोपी झटापट 3 स्टेपमध्ये आपलं तूप रेडी होतं. आता मिक्सरला लावलेलं आहे मी भांडं. आता मिक्सरवर आहे ना खूप वेळ बिंगून घ्यायचं ही, म्हणजे ना त्याच्यात थंड थोडंसं पाणी टाकायचं, बिंगून घ्यायचं, थंड थोडंसं पाणी टाकायचं, बिंगून घ्यायचं. मिक्सरवर असं 4-5 वेळेस करून बिंगून घेतलं ना तर लगेच आहे ना आपलं लोणी एका बाजूला निघतं आणि त्याच्यातलं पाणी उरलेलं एका बाजूला निघतं. हे बा आता हे रेडी झालेलं आहे. हे बा लोणीचं मस्त आता असं गोळा एका साईडला वेगळा झालेला आहे आणि याच्यात पाणी बिलकुल नाही. साय टाकल्यामुळं हे घट्टसरच राहतं. आणि थंडीच्या दिवसात तूप एकदम छान होतं, कारण की थंडीमुळं ते पटकन वेगळं होतं. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे. फ्रीजचं बर्फ किंवा टाकू शकता तुम्ही किंवा थंड पाणी टाकू शकता. मी आता याच्यात थंड पाणी घेतलेलं आहे आणि आता हे त्याच्यात आहे ना टाकून देणार आहे. पाण्यामध्ये ते ओतून दिलं मी. थंड पाण्यात मस्त त्याचा गोळा बनवून रेडी होतो. 2 मिनटं चमच्याने आपण असं बिंगून घ्यायचं आहे. मी थंड पाणी टाकून 2 मिनटं चमच्याने असं पेटून घेतल्यासारखं केलं आहे घट्ट. आणि बघा एका साईडला करून घ्यायचे. 2 मिनटं आपण हलवून चमच्याने बिंगून घेतलं का त्याच्यावरती हे बघा लगेच तुम्हाला असा गोळा आपला हाताला रेडी होतो. असं मस्त बनवून घ्यायचं. आणि गोळा रेडी झाला का कढईत टाकून आपण तूप बनवायला सुरुवात करायची. एकदम झटपट प्रोसेस आहे आणि एकदम पटकन होती ही, तुम्ही बघू शकता. आणि आता हे ना लगेच आहे ना 2 मिनटात रेडी होतं. गोळा त्याच्यात टाकून कढईत कमी गॅसवर ठेवायचं, पण कढई जास्त जळण्याची शक्यता राहते, त्याच्यामुळे कमी गॅसवर आपण हे तूप आहे ना बनवून घ्यायचं. एका वेळेस आहे ना अर्धा किलो पावशर तूप असं हे निघत राहतं. खूप मोठी कढई आमची, ती जाड बुडाची कढई ठेवायची आपण तूप कधी बी करायला, त्याच्यामुळे ते आपल्याला मस्त बनतं आणि खूप जळत नाही खाली. कढई हळूहळू आचेवर आपण अधूनमधून त्याच्यातून चमचा घालून फिरून पाहायचं आणि तूप झालेलं आहे आपलं रेडी. त्याच्यात मी एक तुळशीचा पत्ता टाकलेला आहे. आम्ही दरवेळेस त्याच्यात एक तुळशीचा पत्ता टाकतच असतो. मी त्याच्यात एक तुळशीचा पत्ता टाकून दिलेला आहे आणि आपलं तूप झालेलं आहे रेडी. हे खूप दिवस टिकतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.